नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। तर आज जे आहे ना, मी फॉल कसं लावायचा तो सांगणार आहे। बऱ्याच मैत्रिणींकडे बघा असं जो काठ आहे याचं काठाचं साडी आलेली असती कस्टमरची, किंवा स्वतःची साडी जर अशी असेल तर तुम्ही घरातल्या घरामध्ये म्हणजे स्वतः कसा फॉल बसवायचा आहे तर तो शेअर करणार आहे। त्यासाठी व्यवस्थित व्हिडिओ बघा, खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ अगदी 5 मिनिटाचाच तयार होईल, याच्यामध्ये काही जास्त मोठा व्हिडिओ मला शूट नाही करायचा, जे मेन गोष्ट आहे तेवढीच सांगणार आहे मी फक्त। तर बघा, मी तर ह्या साडीसाठी हा फॉल आणलेला आहे। आता याला कसा लावायचा तर तो मी तुम्हाला शेअर करते आहे। तर हे बघा, मी साडी काय करून घेतली आहे इथं अशा पद्धतीने टाकून घेतली। हे बघा, तर उलटी बाजू खाली ठेवून घेतली। तर मी इथं काहीच घेतलं नाही आज, म्हणजे असं आपण खाली घेतो ना परात वगैरे, किंवा तुम्ही काही घेता असेल एखादा टेबल वगैरे, तर ते काहीच घेतलं नाही मी। डायरेक्ट फरशीवरतीच साडी अशी पसरून घेतली आणि उलटी बाजू करून घेतली, आणि जी सरळ बाजू आहे ती खाली टाकली। तर इथे बघा, आता एवढी जागा आपण सोडून देणार आहे इकडं साईडला। तर तुम्ही किती सोडता तेवढं सोडून शकता, तुम्हाला जेवढं सोडायचं तुम्हाला वाटलं मला इथून जोडायचं आहे, एवढी बाजू सोडून द्यायची, तर इथून फॉल जोडायला सुरुवात करायचं। आणि काय होतं ह्या साड्यांमध्ये बघा, असा कट पण असतो आहे की नाही, मग हा कटमुळं काय होतं आपल्याला फॉल लावायला खूप अडचण येते। तर तुम्ही इथे एक दुसरी पद्धत पण यूज करू शकता। हा जो काठ आहे हा तुम्ही असा फोल्ड करून एक सरळ टिप पण मारून घेऊ शकता। हे बघा, सगळ्यात पहिलं ही टिप अशी व्यवस्थित अशी कडं एकदम एकसारखी ह्या काठाला एक लेवल देऊन एक टिप मारून घेऊ शकता, किंवा मी इथं काहीच तसं करणार नाही आहे, डायरेक्ट फॉल लावायला सुरुवात करणारी। तर ती कशी, तर तुम्ही आता इथं बघा, हा फॉल जो आहे ना तो या लाईनिंगमध्येच ठेवून घेणार आहे, आणि जिथं पण आपला हा कट संपतो याच्यावरतीच मला फॉल जो आहे ना तो जोडायचा आहे। बघा, मी तुम्हाला सांगते, आता मी हा फॉल मशनीवर नाही लावणार आहे, कारण की याच्यावर सगळे स्टोन येतात आणि याच्यामुळं आपल्याला फॉल लावताच येणार नाही आहे। तर आपल्याला हातानेच जो आहे ना, हे बघा मी अशी सुई हे करून घेतली आहे। आपल्याला हातानेच फॉल कसा लावायचा तो सांगते आहे। घरी असा फॉल, तर इथं पहा, आता हा जो फॉल आहे हा इथं ह्या लाईनिंगमध्ये चेक करायचा आपल्याला। तर सरळच ठेवणार आहे मी, काही टिप वगैरे मारणार नाही आहे, काही अडचण नाही, कारण की हा काठ जो आहे ना एकदम निब्बर काठ आहे, म्हणजे असं धागा दोरा निघलेला नाही आहे। जर तुमचा खराब काठ असेल, एकदम पातळ काठ असेल, तर मग काय करायचं, इथं हा काठ जो आहे ना तो असा फोल्ड करून एक टिप मारून तुम्ही घेऊ शकता। पण मी इथं काहीच करणार नाही, काही अडचण येणार नाही आहे। इथं फक्त हा जो फॉल आहे ना तो असा मी बघा या पद्धतीने फोल्ड करून घेते आहे, असं फोल्ड करून घेते आहे। आता हा आपल्याला खालून सुरुवात करणार आहे मी फॉल लावण्यासाठी। बघा, फोल्ड करून घेतलं। सगळ्यात पहिलं इथं हे जे आहे ना हे छान असं आपल्याला पॅक करून घ्यायचं, हे जे तोंड आहे ना ते पॅक करून घ्यायचं आहे चांगलं, डबल धागा हे करून घ्यायचा। बघा, मी हे थोडंसं चांगलं असं धागा हे करून पॅक करून घेतलं। आता सरळ आपल्याला काय करायचं आहे बघा, सरळ आता जसं आपण वरच्या साईडला फॉल लावतो तसंच आपल्याला हे काय करायचं आहे, खालून पण हात शिलाईच करायची आपल्याला। हे बघा, या पद्धतीने आपल्याला फॉल लावायचा। जर तुम्ही असा हाताने दोन्ही पण साईडनी जर फॉल लावला तर इथं तुम्ही काय करू शकता, कस्टमरकडून पैसे पण जास्त घ्यायचे आहेत। तर इथं या पद्धतीने आता हा फॉल बघा, मी इथं व्यवस्थित आपल्याला असं संपूर्ण, जर तुमच्याकडं मशीन नसेल तरी पण तुम्ही हातावर असा फॉल लावू शकता। तर कोणती पण साडी असेल तरी पण तुम्ही हा असा फॉल हा हाताने
लावू शकता. तर बघा या पद्धतीने मी खालच्या साईडने संपूर्ण फॉल जो आहे ना तो याच पद्धतीने लावून घेतलेला आहे. या पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि बारीक टाचे घालायचे तर आपल्याला तर काहीच समजत नाही. तुम्ही जरी फॉल लावला ना, फक्त हा जो त्रिकोण याच्यावरती फॉल लावायला सुरुवात करायची. तर हे बघा आपण संपूर्ण फॉल याच पद्धतीने लावला. आता मी वरच्या साईडने सुरुवात करते आहे. हे बघा अशी सुरुवात करून हा संपूर्ण फॉल याच पद्धतीने लावायचा. हातावर आपण घरच्या घरी न मशनीचा वापर करता या पद्धतीने फॉल हा लावायचा आहे. तर संपूर्ण साडी झाली की मी तुमच्याबरोबर शेअर करेन.